नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 2 मधील आज आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तुमच्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमच्या अंडर जे पॉईंट्स आहेत, जे सब पॉईंट्स दिलेले आहेत, तर त्या सर्व पॉईंटच्या नोट्स आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम हा थोडासा मोठा टॉपिक, जास्त मोठा नाही आहे पण तरी बऱ्यापैकी मोठा असल्याने आपण त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण पेरिकार्डियम, त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी आणि हार्ट ह्याच्याबद्दल नोट्स बघणार आहे. सोबतच आपण डिसेंडिंग आवर्टा आणि असेंडिंग आवर्टाचे सुद्धा नोट्स या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नीट पहा व ऐका आणि सोबतच तुम्ही ह्या नोट्स तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता ते बघून एकदा वाचून तुम्ही लिहिता आणि लिहून झाल्यावर अजून एकदा वाचता, तेव्हा अशा प्रकारे तुमचं 2-3दा ते डोळ्याखालून जातं, तेव्हा गोष्टी अधिक चांगल्या लक्षात राहतात. तसंच जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओ जर चॅनलवर पाहिले नसतील तर ते सुद्धा अवश्य पहा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला ते सापडतील. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन जॉईन करा. तर तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ आपले बघत असाल नोट्सचे, तर तुम्हाला माहिती आहे की आपण कोणताही टॉपिक त्याच्या नोट्स बघत असताना आधी सिलेबस कॉपीनुसार त्या टॉपिकला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये किती वेटेज आहे ते पाहतो. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 8 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. इथे वेटेज जरी 8 मार्कांचं दिलं असलं तरी हा टॉपिक तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की 8 मार्कांचा टॉपिक आहे तर ह्याच्यावर LAQ येणार नाही, तर असं नाही आहे. तर त्यावर तुम्हाला LAQ सुद्धा विचारू शकतात, हार्टवरती किंवा एक्सटर्नल फीचर्सवरती किंवा दुसऱ्या एखाद्या पार्टवरती LAQ सुद्धा विचारू शकतात. तर टॉपिक व्यवस्थित स्टडी करा, नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. तर सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला सुरुवातीचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे पेरिकार्डियम. तर पेरिकार्डियम बघूयात. फायब्रोसिरस सॅक असते, एनक्लोजेस द हार्ट, म्हणजे हार्टच्या सराउंडिंगची फायब्रोसिरस सॅक असते, त्याला आपण पेरिकार्डियम असं म्हणतो. त्यानंतर इट लाईज विदिन द मिडियास्टिनम. इट कन्सिस्ट ऑफ फायबरस पेरिकार्डियम, सिरस पेरिकार्डियम आणि पेरिकार्डियल कॅव्हिटी. त्यामध्ये पहिलं आहे फायबरस पेरिकार्डियम. इट इज द आउटर सिंगल फायबरस सॅक लेअर, कोनिकल सॅक मेडअप ऑफ फायबरस टिश्यू. त्याला अपेक्स असतं, बेस असतं. अपेक्स हॅज अ ब्लंट, लाईज ॲट द लेवल ऑफ स्टर्नल अँगल. बेस इज ब्रॉड अँड रेस्ट ऑन द डायफ्राम. त्याच्या अँटिरियरली कनेक्टेड बाय स्टर्नोपेरिकार्डियल लिगामेंट, पोस्टिरियरली रिलेटेड टू द प्रिन्सिपल ब्रॉन्काय, इसोफॅगस अँड डिसेंडिंग थोरॅसिक आवर्टा. ईच साईडला त्याच्या रिलेटेड टू द मिडियास्टिनल प्लुरा आणि फ्रेनिक नर्व. त्यानंतर दुसरा आहे सिरस पेरिकार्डियम. इट इज थिन डबल लेअर्ड मेम्ब्रेन. त्याच्या आउटर साईडून परायटल आणि इनर विजरल. आउटर लेअर फ्युज्ड विथ द फायबरस पेरिकार्डियम आणि इनर लेअर फ्युज्ड विथ द हार्ट. म्हणजे सिरस पेरिकार्डियमच्या बाहेरच्या साईडला फायबरस पेरिकार्डियम असतं. 2 सायनसेस असतात, ट्रान्सवर्स सायनस आणि ऑब्लिक सायनस. त्यानंतर तिसरी लेअर आहे पेरिकार्डियमची, पेरिकार्डियल कॅव्हिटी लेअर म्हणा किंवा पार्ट. स्लीट लाईक पोटेन्शियल स्पेस बिटवीन द परायटल अँड विजरल लेअर ऑफ द सिरस पेरिकार्डियम, त्याला आपण पेरिकार्डियल कॅव्हिटी असं म्हणतो. इट कंटेन्स थिन फिल्म ऑफ फ्लुइड कॉल्ड ॲज पेरिकार्डियल फ्लुइड, अवॉइड्स फ्रिक्शन ड्युरिंग द मुवमेंट ऑफ हार्ट. त्यानंतर कंटेंट्स ऑफ द पेरिकार्डियममध्ये काय काय कंटेंट्स असतात, त्यामध्ये सुरुवातीला हार्ट, त्यानंतर असेंडिंग आवर्टा, पल्मोनरी ट्रंक, लोअर हाफ ऑफ द सुपिरियर वेना कवा, टर्मिनल पार्ट ऑफ द इन्फिरियर वेना कवा, त्यानंतर पल्मोनरी वेन्स, कार्डियक वेन आणि कार्डियक आर्टरी. हे सर्व कंटेंट्स पेरिकार्डियममध्ये असतात. त्यानंतर पेरिकार्डियमला ब्लड सप्लाय कशाचा असतो तर इंटरनल थोरॅसिक आर्टरी, त्यानंतर मस्क्युलोफ्रेनिक आर्टरी आणि डिसेंडिंग थोरॅसिक आर्टरी. त्यानंतर नर्व सप्लायमध्ये फ्रेनिक नर्व्ज आणि वॅगस नर्व. सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला प्रत्येक जो आपण ऑर्गन बघतो त्याची अप्लाइड ॲनाटॉमीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर पेरिकार्डियममध्ये त्याची अप्लाइड ॲनाटॉमी आहे पेरिकार्डायटिस. इन्फ्लेमेशन ऑफ द सिरस पेरिकार्डियमला आपण पेरिकार्डायटिस असं म्हणतो. पेरिकार्डियल इफ्युजन. पेरिकार्डायटिस कॉजेस द ॲक्युमुलेशन ऑफ सिरस फ्लुइड इन द पेरिकार्डियल कॅव्हिटी, त्याला आपण पेरिकार्डियल इफ्युजन असं म्हणतो. म्हणजे फ्लुइड ॲक्युमुलेट होतं, सिरस फ्लुइड ॲक्युमुलेट होतं पेरिकार्डियल कॅव्हिटीमध्ये. त्यानंतर पेरिकार्डिओसेंटेसिस. इट इज द रिमूव्हल ऑफ एक्सेस ऑफ पेरिकार्डियल फ्लुइड, त्या प्रोसेसला आपण पेरिकार्डिओसेंटेसिस असं म्हणतो. म्हणजे जे फ्लुइड एक्सेस झाले, जास्त प्रमाणात झालेलं आहे पेरिकार्डियल कॅव्हिटीमध्ये, ते काढलं जातं. तर ह्या होत्या सिलेबस कॉपीनुसार पेरिकार्डियम ह्या टॉपिकच्या नोट्स. पेरिकार्डियम हा तुम्हाला सेपरेट SAQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर व्यवस्थित जे मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत त्या व्यवस्थित कवर करा. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममधला, तो म्हणजे हार्ट. हार्ट खूप महत्त्वाचा आहे SAQ, LAQ दोन्हीच्या दृष्टीने. त्यालाच आपण कार्डियकसुद्धा म्हणतो. त्याचं लोकेशन सांगितलं आहे इन द मिडल ऑफ द मिडियास्टिनम बिहाइंड द स्टर्नम. शेप सांगितला आहे कोनिकल इन शेप, समवॉट पिरॅमिडल. कवरिंग. हार्ट इज एनक्लोज्ड विदिन द पेरिकार्डियम. त्याचं वेट सांगितलं आहे मेलमध्ये 300 ग्रॅम आणि फिमेलमध्ये 250 ग्रॅम. डायमेन्शन्समध्ये लेंथ 12 सेंटीमीटर, ब्रेथ 9 सेंटीमीटर. हे झालं हार्ट संबंधित इंट्रोडक्टरी पार्ट. त्यानंतर नेक्स्ट कोनिकल हॅलो मस्क्युलर ऑर्गन असतो, पंप्स ब्लड टू द वेरियस पार्ट ऑफ द बॉडी. हे तर आपल्याला माहिती आहे की त्याचं बेसिक फंक्शन आहे ब्लडला पंप करणं. त्यानंतर ग्रीक नेम कार्डिया, लॅटिन नेम कॉर, प्लेस्ड ऑब्लिकली बिहाइंड द बॉडी ऑफ द स्टर्नम, इंट्रोड्यूस्ड ॲट द 4th मंथ ऑफ इंट्रायुटरन लाईफ.
त्याचे पार्ट सांगितलेत. हार्टला 4 चेंबर असतात, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल. हे 4 चेंबर असतात हार्टचे, ते लक्षात ठेवा. 2 ॲट्रिया आणि 2 वेंट्रिकल. त्यानंतर ॲट्रियम आणि वेंट्रिकलच्या मधलं जे असतं त्याला आपण ॲट्रोवेंट्रिक्युलर सल्कस असं म्हणतो, म्हणजे त्यांना जे डिवाईड करतं ते. त्यानंतर ॲट्रियम आणि ॲट्रियमच्या मध्ये असतं त्याला, ज्याला ॲट्रियम आणि ॲट्रियमला डिवाईड करतं त्याला आपण इंटरॲट्रियल ग्रू असं म्हणतो. आणि वेंट्रिकल आणि वेंट्रिकलला जे डिवाईड करतं त्याला आपण इंटरवेंट्रिक्युलर ग्रू असं म्हणतो. तर ही एक बेसिक गोष्ट क्लिअर करा की 2 ॲट्रियमच्या मध्ये काय असतं, 1 ॲट्रियम 1 वेंट्रिकलच्या मध्ये काय असतं, 2 वेंट्रिकलच्या मध्ये काय असतं, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर हार्टची क्लिनिकल फीचर्स किंवा एक्सटर्नल फीचर्स बघून झाल्याच्या नंतर ही हार्टची जी तुम्हाला डायग्राम दिसत आहे ती डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढणं आवश्यक आहे. तर त्याचे जे सर्व लेबल आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कुठे काय आहे, सुपिरियर वेना कावा कुठे आहे, आर्च ऑफ आवर्टा कशाला म्हणतात, त्यानंतर इन्फिरियर वेना कावा कुठे आहे. तर ही एक सोपी हार्टची डायग्राम तुम्हाला आली पाहिजे. सोबतच जर तुम्ही चेंबरची सुद्धा डायग्राम काढली तर त्यात खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर हार्ट ॲज अपेक्स आणि बेस. हार्टला अपेक्स आणि बेस असतं. अपेक्स हे डायरेक्टेड असतं फॉरवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स, आणि बेस हा डायरेक्टेड असतो बॅकवर्ड्स. हार्ट हॅज 4 बॉर्डर, 4 बॉर्डर असतात, अप्पर, राईट, इन्फिरियर आणि लेफ्ट बॉर्डर. अप्पर बॉर्डर ही स्लाइटली ऑब्लिक असते, फॉर्म बाय द 2 ॲट्रियम, मेनली लेफ्ट ॲट्रियम. राईट बॉर्डर ही मोर ऑर लेस वर्टिकल असते, फॉर्म बाय द राईट ॲट्रियम. इन्फिरियर बॉर्डर नियरली हॉरिझॉन्टल असते आणि फॉर्म बाय राईट वेंट्रिकल आणि राईट ॲट्रियम. आणि लेफ्ट बॉर्डर इज ऑब्लिक अँड कर्व, फॉर्म बाय द लेफ्ट वेंट्रिकल अँड पार्शली लेफ्ट ऑरिकल. तर अशा प्रकारे त्याचे 4 बॉर्डर सांगितलेले आहेत. त्यानंतर वॉल्स ऑफ द हार्ट. हार्टमध्ये वॉल्स असतात. मेंटेन्स द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ द ब्लड. म्हणजे काय, तर ब्लडचा बॅक फ्लो अवॉइड करतात, म्हणजे ब्लड एकाच दिशेने जातं, त्याला आपण युनिडायरेक्शनल फ्लो असं म्हणतो. प्रिव्हेंट्स द बॅक फ्लो, म्हणून वॉल्सचं ते महत्त्वाचं काम असतं. 2 पेअर्स ऑफ वॉल्व्स इन द हार्ट. 2 पेअर असतात. कोणते कोणते असतात, तर पहिला आहे ॲट्रिओवेंट्रिक्युलर वॉल्व आणि दुसरा आहे सेमिलुनर वॉल्व. ॲट्रिओवेंट्रिक्युलर वॉल्वमध्ये परत 2 असतात, एक राईट आणि एक लेफ्ट. राईट ॲट्रिओवेंट्रिक्युलर वॉललाच आपण ट्रायकस्पिड वॉल्व असं म्हणतो, आणि लेफ्ट ॲट्रिओवेंट्रिक्युलर वॉलला आपण बायकस्पिड किंवा मिट्रल वॉल्व असं म्हणतो. म्हणजे जे ॲट्रियम आणि वेंट्रिकलच्या मध्ये वॉल्व असतं त्याला ॲट्रिओवेंट्रिक्युलर वॉल्व म्हणतात. आणि दुसरं सेमिलुनर वॉल्व, त्यामध्ये सुद्धा 2 सांगितलेले आहेत, आओर्टिक वॉल्व आणि पल्मोनरी वॉल्व्स. अशा प्रकारे 2 पेअर्स ऑफ वॉल्व सांगितलेत, म्हणजे 4 वॉल्व असतात हार्टमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसेंडिंग थोरॅसिक अवॉर्टा. इट इज द कंटिन्युएशन ऑफ द आर्च ऑफ अवॉर्टा, बिगिन्स ऑन द लेफ्ट साइड ऑफ द लोअर बॉर्डर ऑफ द T4 vertebra. It lies in the posterior mediastinum. Then it becomes continuous with the abdominal aorta. त्यानंतर त्याचे रिलेशन्स अँटिरियरली रूट ऑफ लंग्स, पेरिकार्डियम, हार्ट, इसोफॅगस आणि डायफ्राम असतं. पोस्टिरियरली वर्टिब्रल कॉलम आणि हेमिअझायगस वेन असते. राईट साईडला रिलेशन्समध्ये इसोफॅगस, अझायगस वेन, राईट लंग आणि प्लुरा, आणि लेफ्ट रिलेशन्समध्ये लेफ्ट लंग आणि प्लुरा असतो. त्यानंतर त्याच्या ब्रांचेस. आता डिसेंडिंग अवॉर्टाच्या कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत हे नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात असले पाहिजे, आणि कन्फ्यूज होऊ नका की हे डिसेंडिंगचे आहेत की असेंडिंगचे आहेत. क्लिअर कोणत्या आहेत ते लक्षात ठेवा. डिसेंडिंग अवॉर्टाच्या ब्रांचेस बघतोय. 9 पोस्टेरियर इंटरकोस्टल आर्टरीज, त्यानंतर सबकोस्टल आर्टरी ऑन ईच साईड, 2 लेफ्ट ब्रॉन्कियल आर्टरीज, इसोफॅजियल ब्रांचेस, पेरिकार्डियल ब्रांचेस, मिडियास्टिनल ब्रांचेस, त्यानंतर सुपिरियर फ्रेनिक आर्टरी, ह्या डिसेंडिंग अवॉर्टाच्या ब्रांचेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲब्डॉमिनल अवॉर्टा. It is the continuation of the thoracic aorta, begins in the midline of the aortic opening of diaphragm opposite to the vertebra T12. It descends in front of the lumbar vertebra, terminates in front of vertebra L4, divides into 2 terminal branches, common iliac artery. त्याच्या ब्रांचेस आता आपण ॲब्डॉमिनल अवॉर्टाच्या ब्रांचेस बघतोय. त्यामध्ये वेंट्रल, सिलिक ट्रंक, सुपिरियर मेझेंट्रिक आर्टरी, इन्फिरियर मेझेंट्रिक आर्टरी. लॅटरलमध्ये राईट अँड लेफ्ट इन्फिरियर फेनिक, राईट अँड लेफ्ट मिडल सुप्रारिनल आर्टरी, राईट अँड लेफ्ट रिनल आर्टरीज आणि राईट अँड लेफ्ट गोनॅडल आर्टरीज. डॉर्सल ब्रांचेसमध्ये 4 पेअर्स ऑफ लंबार आर्टरीज, अनपेड मिडियन सॅक्रल आर्टरी. आणि टर्मिनल ब्रांचेसमध्ये राईट कॉमन इलियाक आर्टरी आणि लेफ्ट कॉमन इलियाक आर्टरी. हे ॲब्डॉमिनल अवॉर्टाच्या ब्रांचेस आहेत. तर ह्या होत्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम संबंधित सिलेबस कॉपीनुसार नोट्स. तर अजून थोड्या नोट्स राहिलेल्या आहेत, जसं की आर्च ऑफ अवॉर्टा, त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ द हार्ट, ह्याच्या नोट्स राहिलेल्या आहेत. त्या आपण ह्या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे, म्हणजे पार्ट 2 मध्ये. आज ह्या व्हिडिओमध्ये जे आपण नोट्स बघितल्या तर तुम्हाला SAQ आणि LAQ ह्या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तुम्हाला सेपरेट SAQ विचारतात पेरिकार्डियमवरती किंवा ॲब्डॉमिनल अवॉर्टावरती, आणि हार्ट या टॉपिकवरती तुम्हाला LAQ विचारू शकतात. तर व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण नीट पाहिला नसेल किंवा स्किप केला असेल किंवा नीट ऐकला नसेल तर एकदा व्यवस्थित पूर्ण पहा, ते तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि एकदा रिवाईज करून बघा की तुम्हाला ते सोपं जाते का. जरी काय तुम्हाला शंका येत असेल, डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तसंच जर तुम्हाला कोणत्या इतर विषयाचे, इतर टॉपिकचे नोट्स पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत
सुद्धा आपला चॅनल पोहोचेल. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.